सो हॅलो गाईज, फायनली आपण आता गावीच आहे अजून. आज आपला बेसिकली थर्ड डे आहे पप्पाच्या दर्शनाचा. सो अजून गावाला खूप सारे मोठे मोठे गणपती आहेत. अजूनपर्यंत मी घरचेच गणपतीचं दर्शन घेत होतो. हळूहळू आता मोठ्या मोठ्या गणपतीचे पण दर्शन घेणं स्टार्ट करत आहे मी. आता गावाला काय जे मोठे गणपती आहेत, खूप मोठे मोठे गणपती पण असतात. तर मी बेसिकली आता बाहेर आलो आहे, गाडी घेऊन बोलव जाऊ. मोठे मोठे गणपती जिथे जिथे दिसते तिथे दर्शन घेऊ, कारण की संध्याकाळी आपल्या मुंबईला जायचं आहे. सो जेवढे होतील तेवढे गावी गणपतीचे दर्शन आज मी घेणार आहे. तर चला, विदाउट वेस्टिंग टाईम, लेट्स गो. So welcome to day 3 exploring 100 Ganpati in day 10. चालू झालं गावाला. पाऊस असल्यामुळे जरा गणपतीचे दर्शन घ्यायला थोडा डिले होते. रेनकोट आणलाय मी तसा बेसिकली, पण मी आता अचानक बाहेर निघलो, पाऊस नव्हता आणि अचानक पाऊस स्टार्ट झाले. गावाला प्रत्येक रोडला थांबून थांबून मी गणपतीचे दर्शन घेतोय. मस्त मस्त गणपती आहे रोडला, मोठे मोठे गणपती आहेत ते पण. चला मग निघूया पुढे, अजून आपले खूप बाप्पा दर्शन घ्यायचे. चला मग. काय तिथं अजून एक बाप्पा आहे शेडगाडीत. हा बघा, शेडगाडीचा राजा. ह्या बाप्पाचं पण दर्शन घेतो आता. आपला हा चरणाचा राजा आहे. चरणामध्ये फेमस गणपती. डेकोरेशन बघा, सगळं वडाच्या झाडाचं केलं. वरती बेसिकली एक झाड आहे, त्या झाडाच्याच मुळे आय थिंक खाली आलेलं आहे बघा. वडाच्या झाडाच्या मुळे ना, मस्त गणपतीची मूर्ती आहे बघा. भाव बघा, हे बघा, आपण हार घ्यायला आलोय भाववरती. मस्त रस्त्यात मध्ये भेटले, त्यांना घेऊन आलो. डायरेक्ट बोललो हार घेऊया गणपतीसाठी. बघा हा हार लय आवडला आम्हाला. कसं वाटतोय गणपतीसाठी, घरच्या गणपतीसाठी. चरणामध्ये आलो. इथे बेसिकली हा एक हार भेटत नाही फुलाचे, मग हा एक प्लॅस्टिकचा हार भेटला, तो घेतला. आता मस्त हार आहे गणपतीसाठी, आपल्या घरच्या गणपतीसाठी. हार घेऊन सरळ जाऊया आता आपल्या गणपतीला. मध्ये मध्ये भरपूर गणपती भेटले, दर्शन पण घेतलं. चला जाऊया आता पुढे. काय पियाचा आहे का उसाचा रस? का आवडत नाही? गावाला असच. पाऊस आला, पाऊस भिजत गेला असतो, पण आजारी पडल्यावर आधी लय बेकार. रावा मी आलोच, थांबायला लागेल तिकडच. आई लय मोठा पाऊस आलाय, तर रेनकोट आणलाय पण घरीच ठेवलाय. तर मला माहित नव्हतं एवढा मोठा पाऊस आहे. खूप बाप्पांचे दर्शन झालेत आज पण. संध्याकाळी आपली गाडी आहे, तर मी इथे काकामध्ये भेटले, त्यांना घेऊन जातो घरी. चला मग भेटूया पुढे. मिनिमम 10 गणपतीचे दर्शन तर आपले गावीच झालेले आहेत. आता भरपूर सारे गणपती मला भेटले. आता आपण संध्याकाळी शेवटी निघणार आहे. आपले 10 गणपती झालेले आहेत असं मला वाटतं आय थिंक. सो कॉंग्रॅच्युलेशन फॉर मी. चला मग भेटूया नवीन गणपती, नवीन दर्शनासाठी. गावाला खूप मजा येते बेसिकली गाईज गणपतीच्या दर्शनासाठी, कारण की गावच्या प्रथा गणपतीच्या वेगवेगळ्या असतात. तुम्हाला माहिती आहे, मुंबईला अलग असतो माहोल गणपतीचा, आणि गावाला एकदम अलग आहे. तर गावाला खूप मजा येते. तर मला बेसिकली गावाला गणपतीच्या दर्शनासाठी हा एक्सपिरियन्स भेटला, हे लय खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मी मुद्दाम गावी आलो. गावाला पण गणपती खूप मजा येते गणपतीसाठी. चला गाईज, बघा मित्र आलाय सोडायला फाट्यावरती. मुंबईला निघालंय, आता गाडी आलेली आहे आपली, निघूया. कधी येणार मुंबईला? कधी येणार? आठवडाभर आहे. ये लवकर, गाडी हळू चालू जोपर्यंत नाही. तर गावाला पाऊस पडलाय. चल मग भेटू मुंबईला. मग मी मला फिरायला जाऊ कुठेतरी. इकडे गावाला फिरायला भेटलंच नाही आम्हाला, जायचं होतं प्लॅन नुसार, काहीच झालं नाही.
गाडी आल्या आता निघूया चला. चल मग ए विशाल चल. आले गाडी आता काय नाव. चला मित्रांनो फायनली निघालेलो आहे मुंबईला. फ्रेंडला बाय करायला पण असं हे वाटत होतं, इमोशनल झालेलो. एवढ्या दिवसातनं भेटतो मग थोडा तरी इमोशनल. फायनली निघालेलो आहे. आता मुंबईला चाललोय. बाहेर एवढा भारी व्ह्यू आहे ना. आता बघा टीव्ही मध्ये बघतो तसा व्ह्यू आहे एकदम बाहेर, एकदम क्लासिक. बाहेर मी दाखवतो तुम्हाला एकदम व्ह्यू बघा बाहेर. सो गाईज इथे मध्ये आता मुंबईला चाललेलो, मध्ये धाब्यावरती गाडी थांबली आपली. सो बेसिकली जाता जाता मला इथं नजर गेली, इथे सुद्धा बाप्पा बसवलेले आहेत. आता धाब्याच्या बाजूलाच एक बाप्पा आहे, तिथे पण आपल्याला दर्शन घ्यायला भेटणार आहे. लय मोठी चांगली गोष्ट आहे, आपल्याला अजून एक बाप्पाचं दर्शन घ्यायला भेटणार आहे जाता जाता. सो बेसिकली आता उद्या सकाळी मॉर्निंगला पोहोचेल. उद्या पण डिसाईड केलं मी जाणार एका ठिकाणी गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया आपण तिकडे जाऊन. सो आता वाजलेत 10 वाजलेत. मॉर्निंगला किती 3-4 वाजेपर्यंत आपण पोहोचेल मुंबईला. मग सकाळी रेडी होऊन 8-9 वाजता आपण जाऊया गणपतीच्या दर्शनासाठी. तर हे बघा बाप्पा धाब्यावरती, बाप्पाची मूर्ती. रायगडचा राजा मेन्शन केलंय त्यांनी, हे बघा. आता ह्या बाप्पाचं दर्शन घेऊया. इथे व्हिडिओ काढाय कोणीच नाही, आपण असं दर्शन घेऊया. त्या जेवायला एवढी मोठी थाळी आहे, एकटाच बसलोय खायला. संपेल का नाही काय आयडिया नाही. खूप मोठी थाळी आहे.